शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार 75,000 रुपयाचं अनुदान। आता नेमकी ही शासनाची कोणती योजना आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे? ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला पीक घ्यायचं आहे पण शेतात पाणी नाही, ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात फळबाग लावायची परंतु पाणी नाही, जे शेतकरी गहू लावतात पण शेवटचं पाणी कमी पडतं, जे शेतकऱ्यांना चिया लावायचं आहे परंतु पाणी नाही, आणि ज्या शेतकऱ्यांना अशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ती योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाची शाश्वत कृषी सिंचन योजना। या योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। संपूर्ण माहिती ही समोर आपण व्हिडिओमध्ये सांगत आहोत। आता शेतकऱ्याचा पाणी प्रश्न मिटणार, शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी, त्यासाठी घ्या या योजनेचा लाभ। शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीचं उत्पादन वाढवणारे व्हिडिओज आणि शासनाच्या विविध योजना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। आपल्याला माहित आहे की राज्यातील 82% शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे शेती करत असताना शेतकरी बांधवांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। जेव्हा आपल्या शेतामध्ये पीक उभं असतं आणि शेवटच्या स्टेजमध्ये असतं, अशा वेळेसच आपल्याला पाण्याची कमतरता भासते, त्यामुळं पीक व्यवस्थित येत नाही आणि उत्पादनात मोठी घट होते। त्यावेळेस शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडतो की नेमकं आपण पाण्याची उपलब्धी कशा पद्धतीनं वाढवली पाहिजे। तर राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जिचं नाव आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। या योजनेच्या माध्यमातून मागील त्याला शेततळे ही योजना राबवण्यात येत आहे। त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो। विशेष करून शेतकरी बांधवांना, ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 1.5 एकर क्षेत्र आहे, अशा शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत। आता या योजनेमध्ये नेमकं किती अनुदान शेतकरी बांधवांना मिळतं, तर जास्तीत जास्त 75,000 पर्यंत अनुदान शेतकऱ्याला या योजनेतून मिळतं। शेततळ्यामध्ये आपण पावसाचे पाणी साठवून ठेवू शकतो आणि वर्षभर शेतीला गरजेनुसार आपल्या पिकाला त्याचा पुरवठा करू शकतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना कोणते कागदपत्रे लागतात? त्यासाठी शेतकरी बांधवांना आधार कार्ड, 7/12, 8 प्रमाणपत्र व आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा वारसा असल्याचा दाखला असल्यास तो लागतो। अशा पद्धतीनं शेतकरी बांधव आपलं महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करू शकतात। महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करत असताना शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम पोर्टलवर आपली नोंदणी करावी लागते। नोंदणी झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना जो आधार नंबर आहे तो व्हेरीफाय करायचा असतो। तो व्हेरीफाय झाल्याच्या नंतर संपूर्ण अर्ज तिथे दिला असतो, तो शेतकरी बांधवांना भरायचा आहे आणि निवड झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना SMS येतो। त्यानंतर शेतकरी बांधवांना सर्व आपली कागदपत्रे तिथे अपलोड करायची असतात। अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना 3 महिन्याच्या आत आपलं शेततळ्याचं बांधकाम करावं लागतं। शेततळ्यासाठी जागेची निवड कशी करायची? तर ज्या भागामध्ये आपली शेती जास्त पिकत नाही अशी जागा निवडायची। विशेष करून ज्या आपल्या जमिनीचा उतार हा त्या दिशेनं असला पाहिजे, जेणेकरून बाकीचं जे पाणी येतं ते त्या दिशेनं गेलं पाहिजे। अशा उताराच्या जागावरच आपल्याला शेततळ घ्यायचं आहे। तर आपण वैयक्तिक शेततळ घेऊ शकता, त्यामध्ये 20x20x3 मीटर किंवा 30x30x3 मीटर अशा पद्धतीचे आपण शेततळीचं बांधकाम शेतामध्ये करू शकता। शेततळ्यांचा जो आकारमान असेल, त्याची खोली असेल, त्यानुसार शेतकरी बांधवांना शासनाचं ते अनुदान मिळणार आहे।